ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाडी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले। या कार्यक्रमास विचुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर व मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या। 6,70,00,000चा पूल हा त्या ठिकाणी आज सकाळी भूमिपूजन केलंय। सकाळी भूमिपूजन पुलाचं केलंय आणि संध्याकाळी उद्घाटन करायचा आम्ही या ठिकाणी 1.25 रुपयाला आपल्या गावामध्ये आलोय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात सबका साथ सबका विकास। आज शहरी भागातील लोक काही मागण्या करतात, ग्रामीण भागामधली लोक मागण्या करतात, आदिवासी समाजाची लोक मागण्या करतात, पण या सगळ्यांच्या मागण्या या सर्वसामान्य जनतेच्या नाहीत, सरकारकडे केलेल्या त्या आपल्या मागण्या आहेत असं समजून काम करणारं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार आहे। राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं राज्यातलं सरकार आहे। ही सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत पनवेल तालुक्याला विकासाला कुठलाही निधी कमी पडणार नाही याची खात्री या निमित्तानं मी तुम्हाला देतो। आणि त्यामुळे सरपंच तुम्ही सांगितलं ग्रामपंचायतचं भवन कशातून करता येतंय किंवा आणखीन ते करताना पुढे काहीतरी सांगालच, तर त्यामुळे ही सगळी कामं कशा पद्धतीने करता येतील हे आम्ही बघावं। पण या ज्या ज्या काही गोष्टी होणार आहेत या चांगल्या दर्जाच्या झाल्या पाहिजेत। आता पूल केलाय, पुलावर येता येता त्या TIPLच्या इंजिनियरला मी सांगितलं का रस्ता जिथून सुरू होतो तिथं जे डांबर केलंय ते मला तितकंसं काही ठीक वाटत नाही। तर त्यांनी सांगितलं त्याच्यावरचा 1 कोट करायचा अजून बाकी आहे, कारण रस्त्याच्या शेजारची गटारांची कामं बाकी आहे। ती पूर्ण झाली की त्या गटारांपर्यंत पूर्ण रस्त्याचं डांबरीकरण करताना त्याच्यावरती शेवटचा कोट द्यावा लागतो। मी सांगितलं त्याच्या आधी जर आता केलेला रस्ता खराब होणार असेल तर तुम्हाला ते काम आधी करावं लागेल। या पद्धतीनं प्रत्येक जे काम निघतं हे काम आपण काढलेलं काम असू द्या, ग्रामपंचायतीनं, जिल्हा परिषदेनं करू द्या, PWDनं करू द्या, कोणी करू द्या, हे लोकांचे पैसे आहेत आणि लोकांच्या कामासाठी खर्च होत आहेत, त्याचा योग्य पद्धतीनं विनियोग झाला पाहिजे आणि बेस्ट दर्जाचंच काम झालं पाहिजे। याच्यासाठी ग्रामपंचायतीनं सुद्धा आग्रह धरावा अशी विनंती मी या निमित्तानं तुम्हा सर्वांना करतो। एकीकडं सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार काम करणारे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा यांच्या नेतृत्वाखालचं महायुती सरकार हे इतक्या जोशानं जोमानं काम करत आहे। तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं विकास कामांना निधी देत आहे, आपल्या सगळ्यांची विकासाची भूक भागवत आहे। अशा वेळेला या ठिकाणी या कामांना विरोध करण्याचा प्रयत्न होतो। मला सांगितलं इथं काही बॅनर लागत होते, त्याच्यात एक बॅनर कुठेतरी विरोधाचा लावण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होते। अर्चित म्हणाले की नैनाच्या बाबतीमध्ये टीका करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, काही भाड्याच्या मंडळींना घेऊन काही व्हिडिओ बनवायचे आणि ते व्हिडिओ बनवून प्रशांत ठाकूरच्या विरोधामध्ये वातावरण बनवायचं। प्रशांत ठाकूरनी काही नैनाच्या कामांना पाठिंबा दिलाय असं झालेलं नाही, पण नैनाची कामं ही कुठल्याही ग्रामस्थाच्या मुळावर येता कामा नये। नैनाच्या मुळं एकाही शेतकऱ्यावरती अन्याय होता कामा नये हे बघणं ही भारतीय जनता पार्टीची हे पर्यायानं माझी जबाबदारी आहे। आज आपल्या परिसरामध्ये गावठाणाच्या बाहेर आपल्या ज्या जागा आहेत यांना 0.2 FSI मिळत होता, तो 0.2 FSI 2.5 अडीच FSI मिळणार आहे। आज आपण आता जिथे आहोत हे विचुंबे गाव आहे। विचुंबे गाव हे नैनामध्ये आहे आणि आपल्यापासून हाकेच्या अंतरावरती करंजाडे आहे। करंजाडे या ठिकाणी विमानतळाच्या साठी वेगवेगळ्या पद्धतीच्या 10 गावांचं पुनर्वसन झालेलं आहे। त्या 10 गावांचं पुनर्वसन झाल्यावर त्यांची घरं उठली, घरं उठल्यावर त्यांना घराच्या तिप्पट क्षेत्रफळ दिलं आणि त्यांच्या जमिनीच्या ताब्यात घेतल्या गेल्या। त्या जमिनीच्या बदल्यात त्यांना आर्थिक मोबदला न देता त्यांना 22.5% जेवढी जागा घेतली त्याच्या 22.5% जागा ही विकसित भूखंड त्यांना त्या ठिकाणी देण्यात येतात, 22.5%। आणि इथे नैनामध्ये सिडकोनं आणलेला प्रस्ताव आहे तो 40%चा आहे, ते 22.5% त्यांना मिळतात, इथं आपल्याला 40% मिळतील। आपला FSI आपल्याला मिळणार आहे की जेणेकरून आपलं जेवढं क्षेत्रफळ जातं त्याच्या गुणिले 1 एवढं पूर्ण क्षेत्रफळ
बांधकामासाठी वापरता येतं. त्याच्यात येणाऱ्या अडचणींसाठी आपण अनेक बैठका घेतल्या, सिडकोत जाऊन घेतल्या, पनवेल शहरात घेतल्या, सिक्युरिटी कॉलेजला घेतल्या, नाट्यगृहामध्ये आपण बैठक घेतली. इथं कुठलाही प्रकल्प अचानकपणानं आला आणि लोकांच्या डोक्यावर बसला हे प्रशांत ठाकूर करू देणार नाही, याची ग्वाही सुद्धा मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना द्यायचंय. काही नैनानं त्या टीपी स्कीम ज्या जाहीर केल्या, त्या स्कीम जाहीर करत असताना काही घरांवरती या ठिकाणी भूखंड बसवलेले आहेत. त्याही बाबतीमध्ये आम्ही सांगितलं की घरावरून रस्ता, घरावरून भूखंड हे आम्ही चालू देणार नाही, हे स्पष्टपणानं त्या नैनाच्या अधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे. आणि मग ज्या आपल्या बाहेरच्या हद्दीतल्या जागा होत्या तिथे जर योग्य पद्धतीनं नियोजनबद्ध जर विकास झालं, प्रत्येक ज्याची ज्याचा भूखंड आहे, ज्याची ज्याची जमीन आहे, त्या जमिनीला योग्य आकाराचा भूखंड दिला, प्रत्येक भूखंडाला रस्ता दिला, त्याच्या प्रत्येक भूखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन दिली, त्याचं जे गटार असेल ते घेऊन गेलं, तर मला असं वाटतं की कुठं कुठं आपण पाहतो पावसाळ्यामध्ये सांडपाणी साठतंय, यायला जायला रस्ते नाही, चिखल तुडवत जावं लागतं. या सगळ्या स्थितीचा सामना करावा लागू नये म्हणून नैनाच्या या ठिकाणी येणाऱ्या डेव्हलपमेंटला या ठिकाणी आपण होकार दिला होता. पण तो होकार देत असताना त्याच्या माध्यमातून ग्रामस्थांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने त्रास होता कामा नये याची सुद्धा काळजी घेण्यासाठी आपण सक्षम आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने आता संभ्रम पसरवला जाईल. मला काही कार्यकर्ते सांगत होते की आता निवडणुका तोंडावर आल्या, आता तुमच्यावरती टीका होते, भारतीय जनता पार्टीवरती टीका होते की तुम्ही नैनाचं समर्थन करता. मी नैनाचं समर्थन करत नाही. ज्या ज्या वेळेला सिडकोचे अधिकारी आपल्यावरती काही लादण्याचा प्रयत्न करतील त्या त्या वेळेला सिडकोच्या अधिकाऱ्यांना झुगारून लावण्याची ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि आम्ही ती वापरल्याशिवाय राहणार नाही. या देशाचे केंद्रीय मंत्री, थोडा वेळ तुमचा जास्त घेतोय, गडकरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिला ब्रिज हा आपल्याला विचुंबे गावाला मिळाला होता 2002 साली. ज्या वेळेला निवडणुका झाल्या पनवेल महापालिकेच्या, त्या पनवेल महापालिकेच्या निवडणुका झाल्यावर ते JNPT मध्ये आलेले होते आणि त्यांनी मला सांगितलं, प्रशांत तुझी महापालिका झाली, महापालिकेमध्ये आता भाजप जिंकून आली, पण मी अनेक ठिकाणी बघतो की महापालिकेची एक कमिटी असते, स्टँडिंग कमिटी, की ज्याच्या पुढे महापालिकेची सगळी टेंडर मंजूर करायचा अधिकार त्या स्टँडिंग कमिटीला असतो. आणि बऱ्याच वेळेला ती स्टँडिंग कमिटी सत्ताधारी पक्ष असू दे का विरोधी पक्ष असू दे, हे एकमेकांमध्ये त्यांचं अंडरस्टँडिंग इतकं चांगलं असतं का सगळे प्रस्ताव हे धडाधड पास होऊन जातात आणि प्रत्येक कामामधून त्या स्टँडिंग कमिटीला काही ना काहीतरी मिळतं. त्या कमिटीला स्टँडिंग कमिटी न बोलता आता म्हणे मी अंडरस्टँडिंग कमिटी बोलतो असं गडकरी साहेब म्हणाले प्रशांत तुझ्याकडून मला अपेक्षा आहे का तुझ्या महापालिकेची तू अंडरस्टँडिंग कमिटी होऊ देऊ नको. आणि मी गडकरी साहेबांना 5 वर्ष पूर्ण झाली त्यानंतर प्रशासक बसला, गडकरी साहेब कार्यक्रमाला आपल्याकडे आले होते, गडकरी साहेबांना सांगितलं साहेब 5 वर्ष महापालिकेनं काम केलं, भ्रष्टाचाराचा एक डाग त्या महापालिकेवरती लागलेला नाही, असा स्वच्छ कारभार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली त्या पनवेल महापालिकेने केलाय. हे स्वच्छ बेदाग अशा कारभाराचं कोंदण भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे इथे राहणारा ग्रामीण भागातला आमचा कार्यकर्ता असू द्या, इथे राहणारे शहरी भागातले आमचे कोणी नागरिक असू द्या, या सगळ्यांच्यासाठी काम करणं ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे ही जबाबदारी निभावण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सेवेसाठी सातत्यानं काम करत राहणार आहोत. तुमच्या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या सूचना, तुमच्या वेगवेगळ्या तक्रारी असू शकतील, या सगळ्या स्वीकारून त्याच्यावरती काम करत राहणे ही आमची जबाबदारी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मी सगळ्यांची नावं मंचावरच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची घेऊ शकलेली नाही, पण एक एक व्यक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. आणि या सगळ्यांच्या ताकदीच्या आधारे तुमच्या सर्व समस्या निकाली लावल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही याची ग्वाही या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतो. आज इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्वांनी मिळून केला की खरंच चव्हाण साहेबांना मी फोन करून सांगणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही असायला पाहिजे होता आजच्या कार्यक्रमाला. पण मी ग्वाही देतो की पुन्हा त्यांना एका कार्यक्रमासाठी आपण घेऊन येऊ आणि हा सगळा सत्कार तुम्ही आमचा केला, मला खात्री आहे तो सत्कार आमचा नाही. एक जुने नेते आमचे सांगायचे की ठेवीला फोडीले भांडार धन्याचा हा मालक, मी तो हा मालक भारवाही. याचा अर्थ की आम्ही हे जे केलंय, आमचा जो तुम्ही कौतुक केलंय हे कौतुक तुम्ही आमचं करताय, पण
पण हे कर्तृत्व आमचं नाही, कौतुक तुम्ही आमचं केलं तरी, हे कर्तृत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे, हे कर्तृत्व मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचं आहे, हे कर्तृत्व रवींद्र चव्हाण साहेबांचं आहे. तुमचा हा सगळा सत्कार, तुमचा हा सगळा सन्मान चव्हाण साहेबांना अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.